ठीक आहे, असू द्या. आले का सर्वजण? हा बघा, तर आपण काय बघू लागलो, डी ची किंमत काढली आपण इथे. डी ची किंमत किती आली? 2 आलेली आहे. आता इथे डी ची किंमत आपण 2 काढलेली आहे. ही डी ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवायची. ही डी ची किंमत काय करायची? समीकरण 1 मध्ये ठेवून, आता समीकरण 1 काय? ए प्लस 9 बरोबर 25, म्हणून ए 9 आणि डी ची किंमत आपण 2 काढली बरोबर 25. आता हे 9 दोन्ही 18 झाले, म्हणून ए बरोबर 18 अधिक ए अधिक 18 बरोबर 25, म्हणून ए. आता हे जे 18 आहे ना, 18 या बाजूला गेले तर वजा होतात, मग 25 मधून 18 गेले 7 राहिले, म्हणून याची किंमत किती मिळाली? 7 मिळाली. आता टीएन बरोबर ए प्लस एन मायनस 1 इंटू डी, हे सूत्र माहित आहे तुम्हाला. म्हणून आता टी 38 काढायचं. 38 पद काढायला सांगितलं ना. टी 38 बरोबर ए बरोबर किती आहे? 7. हे आपण इथे काढलं, ए बरोबर 7. त्यानंतर एन, एन म्हणजे 38 पद काढत आहे आपण, मग इथे 38 वजा 1 आणि डी किती आहे? तर डी 2 आहे. डी किती काढलेला आहे आपण? याच्या आधी 2 काढलं ना, म्हणून डी 2 म्हणजे 7 आणि याची वजाबाकी झाली 37 गुणिले 2. 37 दोन्ही 74 झाले. 74 आणि 7 किती झाले? 81, म्हणजे 38 पद 81 झालं. ते 38 किती मिळालं? 38 पद 81 आहे. ठीक आहे, 81. हा. आता एनवे पद 99, एनवे पद 99 असेल तर यांची किंमत काढायची आहे. म्हणजे टीएन बघा, टीएन 99 आहे असं दिलेलं आहे, एनवे पद 99 आहे, म्हणजे टीएन 99 आहे. तर आपल्याला एनची किंमत काढायची, म्हणून ए अधिक एन मायनस 1 गुणिले डी. आता ए म्हणजे पहिले पद, ए म्हणजे पहिले पद, ए किती? 7 आहे. त्यानंतर एन मायनस 1 आणि डी 2 आहे. आपल्याला दिलेलं आहे की एनवे पद 99 आहे. ठीक आहे, हे 99 हे 7 एन मायनस 1 गुणिले डी 2. आता 2 या कंसाला गुणा, 2 गुणिले एन 2 एन आणि बे एक बे, हे वजा. त्यानंतर हे जे 7 आहे, हे 7 मधून 2 गेले 5 राहिले, 7 मधून 2 गेले 5 राहिले, अधिक 2 एन. आता हे 99, हे 5 इकडे गेले, इकडे सपोज वजा झाले. 5 मधून 99 मधून 5 गेले, किती राहिले? 94 आणि हे 2 एन. मग एन बरोबर हे 94 आणि 2 नाही का एनला गुणिले, मग इकडे भागिले येईल, म्हणून 94च्या निम्मे. 94 ची निम्मे किती येते? 47, म्हणून एन बरोबर किती आलं? 47 आलं. तर दिलेल्या श्रेणीचे 38 पद 81 आहे आणि 99 पद हे बघा, 38 पद 81 आहे आणि 99 हे 47 पद आहे. 99 जे किती आहे ते कितवं पद आहे? 47 पद आहे. हे लक्षात आलं का तुमच्या? समजलं का रे? हो सर. हो सर. आता पुढे बघा, सराव संच 3.2. खाली दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत एक योग्य संख्या लिहा. चौकटीत योग्य संख्या लिहायची आहे. बघा, खाली दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा. आता 1, 8, 15, 22 ह्या संख्या आहेत. या ठिकाणी ए म्हणजे पहिले पद किती आहे? ते 1.
एक. एक, ते एक नाही का? T1 म्हणजे T1 किती रे? एक. एक T2 एक 8. 8 T3 15 15. 15. T2 मायनस T1 8. 8 minus 1. 8 मायनस 1 किती आलं? 7. 7. T3 मायनस T2 15 minus 8. 15 मायनस 8 8 7. 7. 7 डी बरोबर किती आलं? 7. 7 हे डी असतं ना. कॉमन डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. सो दिस इज एन सिक्वेन्स म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. नेक्स्ट 3 6 9 12. T1 किती? 3. 3 T2 किती? 6. 10 3 9. 9 T4 12. त्यानंतर T2 मायनस T1 म्हणजे इथे काय येईल? 3 6 मायनस -3 3 इज इक्वल टू 3 3. T3 मायनस T2 9 मायनस 6 इज इक्वल टू 3. 3 therefore D is equal to 3. D is equal 3 to 3. त्यानंतर इथे हे T1 किती आहे? -3. T2 -8. T3 -13. T4 -18. नंतर T1 काय लिहिते? इथे लिहितो खाली. हा वजा 8. 8 T2 वजा 8. हे वजा चिन्ह वजा. आणि T1 किती आहे? वजा 3. मग इथे 2 चिन्ह आले बघा. म्हणून इथं काय करतो आपण? ब्रॅकेट घेतो. इथं काय घेतो? ब्रॅकेट. म्हणून हे काय झालं? वजा 8 बरोबर वजा 8 आणि हे वजा वजा अधिक हे 3. मग एक वजा आहे, एक वजा एक अधिक आहे, याच्यातला फरक घेतो आपण 5चा आणि मोठ्या संख्येची साइन मायनस म्हणून -5. ठीक आहे. हे T2 मायनस T1 किती आलं? -5. आता हे बघूया. T3 मायनस T2 इथं लिहितो. T3 किती आहे? वजा 13. आणि मायनस मायनस T2 किती आहे? -8. -8 मग इथे 2 साइन असल्यामुळे इथं आपण ब्रॅकेट घेतो. ठीक आहे. बरोबर. हे वजा 13 त्यानंतर वजा वजा अधिक झाले 8. मग इथे किती आलं? 13 वजा आहेत, 8 अधिक आहे, याच्यातला फरक 11 5. फरक वजा बाकी 5 आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा 5. मग इथे हे किती आलं? वजा 5 आलं. हे किती आलं? वजा 5 आलं. म्हणून ए बरोबर किती? -3. ए बरोबर -3 आणि डी बरोबर किती आलं? -5. लक्षात आलं का? हे समजत आहे का रे? हॅलो. हो सर. हा. सर. त्यानंतर हो, सर. इथे हा T1 बघा 70 आहे.
T2 60 आहे, T3 50 आहे. त्यानंतर ए बरोबर किती 70 पहिले पद, आणि डी किती आहे मग कॉमन डिफरन्स सांगा बरं. डी कसा काढतात? फाईव्ह हा फाईव्ह नाही ना, डी कसा काढतो आपण? डी म्हणजे T2 मायनस T1 बरोबर. T2 किती आहे 60 मायनस T1 किती आहे 70. मग याच्यातला 70 आहे, हा 70, हा झेड दिसायला 70. मग 60 आणि 70 मधला फरक किती झाला 10चा, आणि मोठ्या संख्येची साइन मायनस. ठीक आहे. परत डी बरोबर T3 मायनस T2. ठीक आहे. T3 किती आहे 50 वजा T2 किती आहे 60 आहे की नाही. मग 50 मधून 60 गेले किती राहिले, सॉरी याच्यातला फरक लिहायचा, मोठ्या संख्येची साइन वजा 10. मग इथे डी किती आलं -10. हे लक्षात आलं का तुमच्या? हॅलो. हो सर. हो सर. हा. हो सर. त्यानंतर हे खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा, असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा. मग अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे पाहण्यासाठी काय पाहिजे, काय पाहतो आपण? क्रमगत पदामधील फरक जर स्थिर असेल तर अंकगणिती श्रेणी आहे, आणि श्रेणी असेल तर त्याचं 20वं पद काढायचं. 20वं पद कशावरून काढायचं? तर 20वे पद काढण्यासाठी TN हे सूत्र वापरायचं. TN बरोबर A प्लस n मायनस 1 गुणिले डी हे सूत्र वापरायचं. इथे ए म्हणजे इथे दिलेलंच आहे. ठीक आहे. याच्यातलं आता डी काढायचं, याच्यातलं कॉमन डिफरन्स काढायचं. कॉमन डिफरन्स सारखा आहे का बघा. ह्या दोन मधला डिफरन्स किती आहे 7चा आहे. ह्या दोन मधला किती आहे 7 आहे. त्यानंतर ह्याच्यातला डिफरन्स 7 आहे, याच्यातला डिफरन्स 7 आहे, याच्यातला डिफरन्स 7 आहे की नाही बघा. म्हणजे T2 मायनस T1 करायचं. T2 किती आहे T2 मायनस T1. तर T2 किती आहे 2 आहे, मायनस T1 किती आहे, सॉरी हे T3 पाहिजे होतं, T3 मायनस T2. ठीक आहे. तर T3 किती आहे 2 आहे, आणि T2 किती आहे, हे मायनस याचं चिन्ह -2, सॉरी -5. मग हे तर काय होईल, हे 2 आणि हे प्लस प्लस मायनस मायनस प्लस 5 बरोबर किती आलं 7 आलं. ठीक आहे. अशा पद्धतीने याच्यातला डिफरन्स सुद्धा 7 येतं. म्हणून ही अंकगणिती श्रेणी होईल. आता त्याचं 20वं पद काढण्यासाठी हे TN सूत्र वापरायचं. TN बरोबर A प्लस n मायनस 1 इंटू डी. 20वे पद म्हणजे T20 काय काढायचं तुम्हाला, इथे T20 काढायचं आहे की नाही. मग इथे ये किती आहे -12 अधिक इथे 20 वजा 1 आणि हे डी कॉमन डिफरन्स. अशा पद्धतीने सोडून बघा तुम्ही. सोडवता येईल ना. हॅलो. हे तुम्ही उदाहरण आहे, अभ्यास किती आहे 2.1 सॉरी 3.2. 3.2 हे सोडवा. हा हो सर. त्यानंतर एक आहे बघा चतुर शिक्षिका. एक गोष्ट आहे बघूया. एक राजा होता. हो सर. कोण होता राजा. गोष्टीची सुरुवात कुठून होते आपली, एक होता राजा एक होती राणी आहे की नाही.
गोष्टीची सुरुवात कुठून होती? राजा राणीवरूनच होते ना. एक होता राजा, त्याने काय केलं, यशवंत राजे व गीता देवी, गोष्ट आहे परंतु त्याची गणिताशी निगडीत आहे म्हणून ती गोष्ट पाहणं गरजेचं आहे. एक होता राजा, त्याने यशवंत राजे आणि गीता देवी या आपल्या मुलांना घोडेस्वारी शिकवण्यासाठी अनुक्रमे तारा आणि मीरा या शिक्षकांची नेमणूक केली. ठीक हो आहे. सर. ताराची नेमणूक कोणासाठी? यशवंत राजेसाठी. आणि गीता देवीसाठी मीरा या शिक्षिकेची नेमणूक केली. त्या दोघींनी वर्षभरासाठी किती पगार द्यावा याबद्दल विचारले. तर राजाने त्यांना विचारले की तुम्हाला किती पगार द्यावा लागेल. ठीक आहे. तर तारा म्हणाली, पहिली शिक्षिका, मला पहिल्या महिन्याचा पगार 100 मोहरा द्यावा. नंतर पुढील प्रत्येक महिन्यात 100 मोहरांची वाढ द्यावी. प्रत्येक महिन्याला 100 मोहरा वाढवाव्या. आता मीरा म्हणाली, मला पहिल्या महिन्यात 10 मोहराचा पगार द्यावा. बघा, ताराने पहिल्या महिन्यात 100 मोहरा मागितल्या आणि नंतर प्रत्येक महिन्यामध्ये त्यांनी 100 मोहराची वाढ मागितली. तर मीराने काय मागितलं? पहिल्या महिन्यात 10 मोहरा आणि नंतर पुढील प्रत्येक महिन्याला आधीच्या पगाराच्या दुप्पट पगार, आधीच्या पगाराचा दुप्पट. आता सुरुवातीला आपल्याला कोणाचा पगार जास्त वाटते? सांगा, कोणाचा पगार जास्त वाटायला? ताराचा, आहे की नाही? ताराचा बघा, सुरुवातीला आपल्याला असं वाटते की ताराला जास्त पगार मिळेल, परंतु इथे मीराची जी मागणी आहे ती काय? बघा, ताराची मागणी काय? 100 मोहरा द्यायच्या आणि प्रत्येक महिन्याला 100ची वाढ करायची. म्हणजे पहिल्या महिन्याला 100 मिळेल, दुसऱ्या महिन्याला 200, तिसऱ्या महिन्याला 300, चौथ्या महिन्याला 400, नाही का? हा पगार कोणाचा आहे? तर हा पगार मीराचा आहे. तर ताराचा पगार कसा होईल? पहिल्या महिन्याला 10, दुसऱ्या महिन्याला काय होईल? दुसऱ्या महिन्याला पहिल्या महिन्याचा दुप्पट पगार होईल, दुसऱ्या महिन्याला 20, तिसऱ्या महिन्याला 40, चौथ्या महिन्याला 80, पाचव्या महिन्याला याची दुप्पट, त्यानंतर 320, त्यानंतर 640, त्यानंतर 12, 1280 असा पगार कोणाचा होत जाईल? तर हा पगार मीराचा. ठीक आहे. तर खाली त्याची सारणीच दिलेली आहे, ते बघूया आपण. महाराजांनी ते मान्य केलं. 3 महिन्यानंतर यशवंतराजे आपल्या बहिणीला म्हणाले, माझी शिक्षिका तुझ्या शिक्षिकेपेक्षा जास्त हुशार आहे, तिने जास्त पगार मागितला. गीतादेवी म्हणाली, मला प्रथम तसेच वाटले म्हणून मी मीराताईंना विचारले सुद्धा तुम्ही किती पगार मागितला. तर हसून त्यांनी सांगितले, 8 महिन्यानंतर गमत दिसेल, तू पहा. मी 8व्या महिन्याचा पगार काढून पाहिले, तू सुद्धा काढून पहा. ठीक आहे. तर बघा, ताराचा पगार पहिल्या महिन्याला 100 आणि प्रत्येक महिन्याला 100 रुपये वाढत जाईल. तर बघा, दुसऱ्या महिन्याला 200 झाले, दुसऱ्या महिन्याला पगार किती झाला त्याचा? 200. आता मीराचा पगार पहिल्या महिन्याला 10 रुपये, दुसऱ्या महिन्याला काय होईल? या 10ची दुप्पट, 20. आधी हे बघू, ताराचा पगार 100, 200, प्रत्येक महिन्याला 100 वाढत जाईल, 300, 400, 500, 600, 700, 800, 900. बघा, 9व्या महिन्याला ताराचा पगार झाला 900 रुपये. आता मीराचा बघा, पहिल्या महिन्याचा पगार 10 रुपये, 10 रुपये नाही, मोहर आहेत त्या, ते रुपये नाही, मोहर आहेत. 10 मोहरा. त्यानंतर दुसऱ्या महिन्याला 20. आता पुढच्या महिन्याचा पगार आधीच्या महिन्याच्या दुप्पट, 20ची दुप्पट 40, 80, 160, 320, 640, 1280, याची दुप्पट 2560. बघा, 9व्या महिन्याला ताराला मिळणारा पगार 900 मोहरा आहे आणि मीराला मिळणारा पगार किती आहे? 2560 मोहरा आहे.
मग असे जेव्हा महिने वाढत जाईल तेव्हा मीराचा पगार हा तारापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. तर तुम्ही सारणी पूर्ण करा. 12 महिन्यापर्यंत काढायचं तुम्हाला. याची दुप्पट करत जायची आणि याच्यात काय करायचं, 100 मिळवत जायचं. याच्यात काय करायचं, 100 मिळवत जायचं. हे लक्षात आलं का तुमच्या? हे लक्षात आलं का रे? हो सर. हा. तर ताराचा पगार 100, 200, 300, 400 ही अंकगणिती श्रेणी आहे. आले का लक्षात? ही अंकगणिती श्रेणी काय? या कारण याच्या क्रमगत पदामधील फरक स्थिर आहे. बघा, या दोन पदामधील फरक 100 आहे, या दोन मधला फरक 100 आहे, या दोन मधला फरक 100 आहे, सामान्य फरक 100 आहे. मीराचा पगार जो आहे तो 100 आहे, सॉरी 10 आहे, नंतर 20, 40, 80 ही अंकगणिती श्रेणी नाही. ही अंकगणिती श्रेणी आहे का? नाही, कारण याच्यामध्ये जो क्रमगत पद आहे 20 आणि 10 याच्यातला फरक कितीचा आहे? 10चा आहे. त्यानंतर 40 आणि 20 याच्यातला फरक कितीचा आहे? 20चा आहे. त्यानंतर 80 आणि 40 याच्यातला फरक किती आहे? 40चा आहे. मग हे जे फरक आहे 40, 20, 10 हे स्थिर आहे का? नाही आहे. म्हणजेच या क्रमवार संख्येतील फरक स्थिर नाही. मात्र या श्रेणीत प्रत्येक पद आधीच्या पदाच्या दुप्पट होत आहे. मग इथं काय होत आहे, तर प्रत्येक पद काय होत आहे? आधीच्या पदाच्या दुप्पट होत आहे. T2/T1 म्हणजे 2, T3/T2 2, म्हणजे प्रत्येक पद आधीच्या पदाच्या इथे दुप्पट होत आहे. म्हणजेच इथे पुढचे पद आधीचे पद याचे गुणोत्तर समान आहे. T2/T1 2 आलं, T3/T2 हे 2 आलं, T4/T3 80/40 म्हणजे 2 आलं. म्हणजे Tn+1/Tn हे म्हणजे बघा हे कसं आहे, तर हे जे याला आपण जर n घेतलं Tn, जसं हे 1 आहे तर इथं 2 आहे, तर हे 2 नाही का, या 1 पेक्षा 1 नाही जास्त आहे. हे 2 आहे तर हे 3 आहे, म्हणजे हे जे 3 आहे ह्या 2 पेक्षा 1 नाही जास्त आहे. मग आपण खालचं पद जर n घेतलं तर इथं Tn+1 येईल, याच्यापेक्षा 1 नाही जास्त. म्हणजे पुढचे पद आधीचे पद याचे गुणोत्तर समान आहे. पुढचे पद आणि आधीचे पद याचे गुणोत्तर समान आहे. या प्रकारच्या श्रेणीला भूमिती श्रेणी म्हणतात. आणि या प्रकारची जी श्रेणी आहे तिला भूमितीय श्रेणी म्हणायचं. जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणतात त्याला. काय म्हणतात? जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आणि हे गुणोत्तर 1 पेक्षा जास्त असेल आणि हे जे Tn+1/Tn आहे हे गुणोत्तर 1 पेक्षा जास्त असेल तर भूमितीय श्रेणी ही अंकगणिती श्रेणीपेक्षा वेगाने वाढत जाते. भूमितीय श्रेणी ही अंकगणिती श्रेणीपेक्षा वेगाने वाढत जाते. कारण याच्या आधी आपण पाहिलं मीरा आणि ताराचं उदाहरण, तर त्यामध्ये भूमितीय श्रेणी ही वेगाने वाढत जात आहे. हे गुणोत्तर 1 पेक्षा कमी असेल तर ती श्रेणी कशी बदलली जाते ते अनुभवा. आपण यापैकी फक्त अंकगणिती श्रेणीचा अभ्यास करणार आहोत. अंकगणिती श्रेणीतील n पद कसे काढायचे आपण पाहिले. आता पहिल्या n पदांची बेरीज कशी काढायची आपण पाहणार आहोत. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, जी अंकगणिती श्रेणी आहे त्या अंकगणिती श्रेणीच्या n पदांची बेरीज कशी काढतात ते बघूया. हे लक्षात आलं का? समजलं का रे? हो सर. हा, झटकन बेरीज हे एक उदाहरण दिलेलं आहे. 300 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जर्मनीमध्ये ब्युटनेर नावाच्या गुरुजींनी एक शिक्षकी शाळा होती, एक शिक्षित शाळा होती त्या ठिकाणी. त्या गुरुजींना जोहम मार्टिन बॉटलेन हा एकमात्र मदतनीस होता. त्याने काम म्हणजे मुलांना मुळाक्षरे शिकवणे व त्यांना लेखण्या करून देणे. बुटनेर मात्र अत्यंत कडक शिस्तीचे होते. बुटनेर गुरुजींनी एक काम पूर्ण करायचे होते. वर्गातील मुले दंगा करू नये म्हणून त्यांना कामात गुंतवायला हवे. यासाठी त्यांनी मुलाला आकडेमोड करायला सांगायचे असे ठरवले. त्यांनी मुलाला सांगितले, बघा ही गोष्ट जरी असली तरी आपली कामाची आहे म्हणून ती ऐकायची असते.
त्यांनी मुलाला सांगितले की 1 ते 100 1 ते 100 संख्या पाटीवर लिहा आणि त्यांची बेरीज करा. बघा 1 ते 100 संख्या लिहायच्या आणि त्याची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक अशा पद्धतीने. त्यानंतर 99 अधिक 100 आणि त्यांची बेरीज करा असं गुरुजींनी सांगितलं. मग गुरुजींनी त्यांचे काम सुरू केले आणि मुलांनी संख्या लिहायला सुरुवात केली. 5 मिनिटात एक पालथी पडण्याचा आवाज आला. म्हणजे पुरी पाटीवर लिहायचे ना लहान मुलं, तर 5 मिनिटांमध्ये एक पालथी म्हणजे उबडी लिहिणं झाले की ते काय करतात, उबडी पडण्याचा आवाज आला. त्यांनी कार्ल गाऊसकडे पाहिले. त्या विद्यार्थ्याचं नाव काय होतं, कार्ल गाऊस, आणि विचारले, हे काय, मी तुला 1 ते 100 संख्या लिहायला सांगून त्याची बेरीजही करायला सांगितले आहे, पालथी का टाकलीस, तुला काहीच करायचे नाही का, असं गुरुजी त्या कार्ल गाऊसला विचारत आहे. तर कार्ल गाऊस म्हणाला, मी बेरीज केली आहे. गुरुजी म्हणाले, काय इतक्या झटकन बेरीज झाली कशी, संख्या लिहिल्या नसतील तर उत्तर किती असेल, संख्या लिहिल्या नसतील उत्तर किती आले. कार्ल गाऊस म्हणाला 5050. त्यांनी डायरेक्ट उत्तर सुद्धा लिहिलं. तर त्यांनी कसं केलं ते बघा, 5050 त्यांनी उत्तर काढलं. गुरुजी आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, कसं काढलं उत्तर. गुरुजीला आश्चर्य वाटलं. तर त्याने काय केलं, सलग क्रमाने संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धतीने 99 100 ह्या सलग क्रमाने संख्या लिहिल्या आणि त्याच संख्या त्यांना उलट क्रमाने लिहिल्या. उलट म्हणजे आधी 100, मग 99, मग 98, मग 97, मग ते 96. आपली 10 मिनिटांमध्ये मीटिंग संपेल. जॉईन व्हायचं की नाही ते सांगतो. ठीक आहे. हो सर. हा, मग इथे 96 अशा संख्या उलट क्रमाने लिहिल्या आणि मग इथे आखरीची संख्या आली 1 आणि मग यांची बेरीज केली. 1 अधिक 100 101, 2 अधिक 99 101, 3 अधिक 98 101, या सर्वांची बेरीज 101 आली. आता प्रत्येक जोडीतील बेरीज ही 101 येते. प्रत्येक जोडीतील बेरीज काय येत आहे, 101, आणि ही बेरीज 100 वेळा आली आहे. आता ही बेरीज किती वेळेस आली आहे, 100 वेळा. असे 100 अंक आहेत ना, 1 2 3 4 असे 100 आहे. मग 100 गुणिले 101, मग त्यानं काय केलं, हे 100 अंक आहेत म्हणून 100 गुणिले बेरीज 101 आली म्हणून 101 आणि तो झाला 10100. इथे 1 ते 100 संख्या दोनदा विचारात घेतल्या. 1 ते 100 संख्या दोनदा विचारात घेतल्या म्हणून त्यांनी काय केलं, 10100च्या निम्मे केले. म्हणून 10100च्या निम्मे किती होते, 5050. म्हणून 1 2 3 4 5 6 100 या संख्यांची बेरीज 5050 आहे. गुरुजींनी त्याला शाबासकी दिली आणि आता गाऊस यांची बेरीज करण्याची लुप्ती वापरून अंकगणिती श्रेणीच्या n पदांची बेरीज काढण्याचे सूत्र आपल्याला मिळवायचे आहे. हे लक्षात आलं का? ही कथा काही समजली का? हो सर. हो सर. तर ही गाऊस जे आहे, या गाऊसचं हे जे n पदाची बेरीज काढण्याचं सूत्र आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्या आधी आपण हे जे गाऊस आहेत हे कोण होते, कार्ल गाऊस, त्यांचा परिचय दिलेला आहे. 30 एप्रिल 1977 मध्ये त्याचा जन्म झाला आणि 23 फेब्रुवारी 1855 मध्ये त्यांचं काय झालं, मृत्यू झाला. हे जर्मन गणितज्ञ होते. आणि त्यांचा जन्म एका अशिक्षित कुटुंबात झालेला आहे. ब्युटेनेर या शाळेत त्यांनी आपल्या बुद्धीची चुणूक दाखवली. त्यांच्या शाळेचे नाव ब्युटेनेर होतं. त्यानंतर ब्युटेनेर यांचा मदतनीस जोहन
बार्टालस यांची गाऊसची मैत्री झाली. दोघांनी मिळून बीजगणितावर एक पुस्तक प्रसिद्ध केले. दोघांनी एक पुस्तक लिहिलं आणि या असामान्य बुद्धी अनेकांच्या नजरेला आणून दिली. आणि बार्टलीने गाऊसची असामान्य बुद्धी अनेकाच्या नजरेला आणून दिली. हे कार्ल गाऊसचा परिचय आहे थोडक्यात. तर आता हे शिकण्यापूर्वी थोडस टाइम बराच वेळ झालेला आहे. मग कंटिन्यू करायचं की थांबायचं? हॅलो सर थांबूया. हा थांबूया आहे की नाही? हो सर. हा बराच वेळ कसं जास्त हे झालं की मग ते डोक्यावरून जाते. हा थोडक्यात सांगा, हे हो. शिकवलेलं समजत आहे का? हो सर. हा शीतल मधात डिस्कनेक्ट होत आहे. तुझं नेटवर्क नाही वाटते. हो सर. हा धनश्री लक्षात यायला का? धनश्री, धमप्रसाद, समजत आहे का बेटा? हो सर. निशांत, निशांत समजत आहे का रे? हो सर. आदर्श, आदर्श तुझं नाव काऊन नाही टाकत रे? ते अँड्रॉइड ब्ल्यू ड्रॉइड असं काय टाकलं रे? आदर्शच आहेस ना तू? आदर्श आवाज येत नाही. रेडमी कोण आहे? रेडमी, अरे आपले नाव टाकत जा रे मोबाईलच्या ऐवजी, म्हणजे लक्षात येतं आहे की नाही कोण आहे विद्यार्थी. रेडमी काय आता, एक तर व्हिडिओ ऑन करत नाही तुम्ही. ठीक आहे मग थांबू आज. हो सर. हा थांबू मग. सर्वांना गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट सर. ओके बाय.